मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट सभागृहात आला। भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मुंबई महापालिकेच्या सभागृहात आले। स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्यांचं संख्याबळ आहे तर विरोधकांकडे 12 सदस्य आहेत। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातनं बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन थेट सभागृहात आणण्यात आलं। या घटनेचे फोटो समोर आल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्यांचं संख्याबळ असून विरोधकांकडे 12 सदस्य आहेत। मात्र बैठकीच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील 3 सदस्य अनुपस्थित होते। शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। भाजपच्या राखी जाधव या रजेवर होत्या तर भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हेही रुग्णालयात दाखल होते। त्यामुळे महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सभागृहात संख्याबळ कायम ठेवणं आवश्यक होतं। त्यामुळे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी बोलावण्यात आलं। प्रकृती अस्वस्थ असूनही ते अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित राहिले। बैठकीदरम्यान त्यांना थंडीचा त्रास होत असल्याचंही दिसून आलं। शिवकुमार झा यांनी जीएसटीशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानात सहभाग घेतला। बैठक संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांना परत जाण्याची परवानगीही देण्यात आली। मात्र आजारी नगरसेवकाला थेट पालिकेच्या सभागृहात आणण्यात आल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। एक्झॅक्टली यांना सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओरल जीवाशी पेक्षा ह्यांना यांचे प्रस्ताव महत्त्वाचे आहेत। एखादा प्रस्ताव जर तुम्हाला वाटतंय की आज जर पोल मागितला विरोधकांनी तर आणि आपलं संख्याबळ कमी आहे तर नॉट टेकन करता येतो, कारण त्याला नेक्स्ट वीक मध्ये